नमस्कार, आणखीन एका ब्लॉगमधून सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सो आम्ही आहोत अंकिताच्या गावी आणि आता निघतो थोड्या वेळातच. आणि आता इथे काजू फॅक्टरी बाजूला आपण ते बघायला जाऊयात. आपल्या काजूसुद्धा खायचे घरच्यासाठी. चला आता आपण जाऊया आपल्या काजू फॅक्टरीमध्ये बघायला. असा रस्ता आहे जायला आणि हे मागे घर आहे. हे बाकीची पोरं जाऊन आणतायत. हाय हॅलो नमस्कार, आणखीन एका ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा आजूबाजू आपल्याला मस्त छान गावचा परिसर. आम्ही आलो अंकिताच्या गावी, गेल्या वर्षी पण आलेलो. सो आता गणपतीपुळेला जायचं आहे. सो स्टे ट्यून. आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं हे तुम्हाला कळेलच. ही आहे काजूची फॅक्टरी, माऊली काजू. तो पहिल्यांदाच बघते काजूची फॅक्टरी. सगळ्या बायका काजू सोडून एक बैल आहे, तो खूप मोठा एकदम उंच बैल आहे आणि शर्यती जिंकलेला आहे वाटतं ना. हे मेडल्स बघा केवढे शर्यती जिंकलेला बैल आहे. मी दाखवते, आज जाऊ शकतो. बापरे, बांधलेले आहेत ना. आणि बघा हे ते बैल, नाव काय यांचे, थोडा उंच बैल आहे. अच्छा, तो रागीट आहे. बघा केवढे तरी काजू त्यांना चुकत घातलेत. आणि मस्त जाऊन फणस वगैरे काढून आणलेत घरी घेऊन जायला. त्याने आता सामान आम्ही वरती टपावर बांधतोय. त्याने ते गाडीला, नानूची गाडी बघा, ह्याची गाडी आहे, त्याने वरती गाडीला ते लावून घेतलं सामान ठेवायचं. ते काम छान झालंय. बघा 2 फणस काढले. अरे यार समोरच आहे, हात जोडलेस ते. हे आहे इथे नर्सरी. इकडनं यायचे कलम, हापूस आणि बाकी काय असेल तर बघायचं आहे. चला बघूया आपण नर्सरीत काय काय आहे. चला पुढे गेलेत बाकीचे, आपण जाऊया मागून. बघा सगळी फळं झाडं, फुलं झाडं यांची ही नर्सरी आहे, सगळ्या प्रकारची. आणि ते समोर ना हापूस आंब्याचे कलम आहेत. आम्हाला सफाळाला लावायचे आहेत आणि अजून एका मित्राला त्याच्या गावी लावायचे आहेत. सो ते घ्यायला आम्ही इथे आलो. तर बघूया कसे असतात कलम, फर्स्ट टाइमच बघणार आहे. हे आंब्याची कलम. हे आंब्याची कलम. हे फणस, काजू. काय काय घेतलं गौरव आपल्याला? कोकम. काजू पण लागलेत बघ. हो हो, हाय हाय. हे फणसाचं इथे. हे सगळं आपलं आहे एवढं. एवढी सगळी कलमं आम्ही घेतली आहेत. एक हापूस, एक केसर, पेरू आणि जाम. जाम तर दुसरं पानं बघ कशी झाली. नाही त्यांच्याकडे एवढे. जास्वंदाचं झाड बघा किती सुंदर आहे आणि छान अशी छोटी छोटी जास्वंद आली आहेत. तर आम्ही घेतलेली कलमं आम्ही कोकणात आंब्याची झाडं सोबत घेऊन चालू. म्हणजे झाडं दिसतात तर बाहेर आहेत खिडकीतनं, घेऊन पण चाललोय सोबत. सोबत एक माकड पण आहे. थोडं एक माकड पण आहे सोबत. मी हिच्याबद्दल बोलतोय. आणि हा कल म्हणजे काय, दगड. नमस्कार पत्राव, तुम्ही सगळे सुशेगात राहा. जय गोवा. मला फुल फिलिंग बघ, फुल नेचर मध्ये बसल्यासारखं. तुला
एक चिंपाड घेऊन जा. एवढं नाही अंकिता फुल नेचर मध्ये बसली. बिझनेसमॅन माणूस झोपायचं होतं कामात असतो. काका तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. आपण गावाला जाणार. कडू जवळचं जवळून घे मी काय म्हणतो आपल्याला परत यावं लागेल रिटर्न. का हा व्ह्यू आहे तो. हा जो टर्न आहे ना तो ऑपोजिट टर्न आहे. पुढे पुढे चल दाखवतो मी. ऑपोजिट टर्न आहे. आपण ऑपोजिट टर्नला आलोय. बरोबर आहे. चल माहिती आहे बीचवर नाही जातो. बीचवरती काय जायचंय. इथे पुढे ना मॅगी बिगी वाले असतात. आरे वारे व्ह्यू पॉइंटला बघा इथे समुद्र. आरे वारेला आलोय आम्ही आता. मस्त व्ह्यू आहे इकडनं. असं काल पण आम्हाला असं सिमिलर व्ह्यू दिसलेला पण आरे वारेचा पॉइंटच एकदम छान आहे. मस्त आहे. बघा भारी व्ह्यू आहे. बसलोय आणि समोर मस्त व्ह्यू. या व्ह्यू बघा इकडचा काय मस्त वाटतं. वारे बीच. आज आपण चांगले सनसेट भेटतो ना बघायला. आपल्या गणपतीपुळ्याच्या समुद्रावरती पण भेटेल ना. इथून मागून मंदिराचा फोटो छान आहे. समुद्राला आता आम्ही आलो आहे गणपतीपुळ्याला. पण आमच्यातलं फक्त एकच जण दर्शन घेणार आहे कारण की बाकीच्यांनी नॉनव्हेज खाल्लं आहे आणि आम्ही दोन्ही मुलीला जायचं नाही आहे. सो आम्ही इकडेच थांबतो आहे. बीचवर वगैरे जाऊ बस. नेक्स्ट टाईम पुन्हा येऊ कारण की लग्नानंतर फर्स्ट टाईमच होता आम्ही इथे आलेलो. सो गौरव पण नाही जात आहे. एकत्रच जाऊ. नेक्स्ट टाईम पुन्हा प्लॅन करू. मे बी बाईक राईड. लेट्स सी. आहे समोर मंदिर आणि गौरव बोलला आहे की नेक्स्ट टाईम तुम्हाला राईड करून आणणार आहे गणपतीपुळ्याला. हा गणपतीपुळ्याचा बीच. हा वारे बीच का रे. गणपतीपुळ्याचा बीच आणि समोर मस्तपैकी सनसेट. तर आपली मालवणची जर्नी इकडेच एंड होते आहे आणि तुम्हाला ही मालवण सिरीज आमची मालवण ट्रिप कशी वाटली हे नक्की मला कळवा. गणपतीपुळे हे आमचं शेवटचं डेस्टिनेशन होतं या ट्रिपमधलं. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.